Our leader Mahatma Gandhi was assassinated over here. Today, the Modi government is assassinating democracy in India, is brutalizing students, is beating students. The opposition is not going to accept this. We are with the students. And Mr. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. तर राहुल गांधी आपल्या खासदारांसह आता या स्मृतीस्थळावरून निघालेले आहेत. ज्या बसमधून ते आले होते त्याच बसमधून सगळे खासदार इथून परत आहेत. थेट जाऊयात प्रमोदकडे. प्रमोद, आता हे सगळे खासदार कुठे जाणार आहेत? निखिला, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुन्हा हे सगळे खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जातील. म्हणजे जे राहुल गांधींचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी 5 सोनारी बाग रोड त्याच ठिकाणी जातील. कारण त्या ठिकाणावरून ज्या बसेस आलेल्या होत्या त्या बसेसमध्ये पुन्हा हे खासदार तिथं जातील आणि त्यानंतर कदाचित पुन्हा एकदा बैठक होऊ शकते. कारण उद्या संसदेचं अधिवेशन आहे. अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसाची रणनीती ठरवण्यासाठी कदाचित बैठक त्या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होऊ शकते आणि म्हणून इथून सगळे खासदार पुन्हा एकदा जातील. काही वेळापूर्वी निखिला आपण जर बघितलं तर खासदारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही प्रमुख मागणी आमची आहे. आमची इच्छा आहे प्रधानांचा पहिला राजीनामा घ्या आणि त्यानंतर सरकार जेवढा वेळ म्हणेल, सरकार ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया खरं तर विशाल पाटील जे काँग्रेसचे खासदार आहेत सांगलीचे त्यांनी दिल्याचं बघायला मिळालेलं आहे. पप्पू यादव जे अपक्ष खासदार आहेत किंवा काँग्रेसचा ज्यांनी समर्थन दिलेलं आहे त्यांनी तशाच पद्धतीची भूमिका मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना नीट पेपर फुटी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेल्या होत्या त्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण आहे असा प्रश्न खरं तर या सगळ्या खासदारांकडनं उपस्थित केला जात होता. आणि त्यानंतर आपण बघतोय की हे सगळे खासदार आता निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. इथून गांधी स्मृती स्थळापासून हे सगळे खासदार गोवाल पाडवे आलेले आहेत. गोवालजी, तुम्ही आले होते आता गांधी स्मृती स्थळी तुम्ही अभिवादन केलेलं आहे, काय बघा? खरं तर ही जी लढाई आहे ही खरं तर देशाची लढाई, युवाची लढाई, विद्यार्थ्यांची लढाई आहे आणि विपक्ष म्हणून आम्ही एवढीच मागणी करतो आहे, जे विद्यार्थी मागणी करत आहे की फक्त चर्चा नको, आम्हाला शिक्षण मंत्री आहेत त्यांचा आम्ही राजीनामाच घेणार आहोत, त्याशिवाय चर्चाच होऊ शकत नाही संसदमध्ये. आणि हे आमची प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यायला पाहिजे. प्रशांतजी, तुम्ही देखील राहुल गांधींच्या निवासस्थानापासून गांधी स्मृती स्थळापर्यंत आल्याचं बघायला मिळतं. बॅरिगेटिंग केली होती, पोलिसांनी अडवलेलं होतं, तरीही तुम्ही एक तासभर गेलं पण तुम्ही इथं पोहोचण्याचं बघायला मिळतं. रघुपति राघव राजा राम, सरकार को सद्बुद्धि दे भगवान. रघुपति राघव राजा राम, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे भगवान. जय श्री राम. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे. कारण सरकार म्हणतंय चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण विरोधी पक्ष राजकारण. जनपदच्या शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये 25,000 शिक्षकांची कमी आहे. पूर्ण देशामध्ये काही लाखो टीचरची इथं कमतरता आहे. विचार करा, शिक्षक नाही, ज्ञान विना गुरु विना शिक्षण कसा. आणि त्या शाळेची त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात आपले छात्र आणि छात्राची विद्यार्थ्याची अवहेलना हे सरकार करत आहे. त्यांच्या हक्काची लढाई ते स्वतः लढत आहेत. आमच्या त्या पाठीशी सर्वजण आम्ही सगळे जण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शिक्षा तंत्र मजबूत झाला पाहिजे, प्रायव्हेटायझेशन कमी झाला पाहिजे. सरकारने यापुढे समोर यावा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिलाच पाहिजे. आपण बघतोय अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आहेत माझ्यासाठी बोलण्यासाठी. भाऊ, संसद तुम्ही बंद पाडली होती, संसदेमध्ये तुम्ही कामकाज चालू देत नाही, आता तुम्ही रस्त्यावरची लढाई. आम्ही विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाबाबत अतिसंवेदनशील आहोत. आम्ही वारंवार सभागृहात यासाठी चर्चेची मागणी करतो, परंतु सरकार चर्चा करतो असं बोलते आणि कुठेही त्या चर्चेपासून पळ काढते. म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई परवा आम्ही पंतप्रधानांच्या घरासमोर निवासस्थानासमोर धरणे दिले. आज शांततेच्या मार्गानं आम्ही महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर इथं त्यांना वंदन करण्यासाठी आणि या सरकारला, याच्या मुलांना त्यांनी मारलं, मुलांना